याची माहिती मिळालीच पाहिजे आणि त्याचमुळे आम्ही हे जे प्रतिकात्मक आंदोलन आहे ते करत आहोत अशा प्रकारची माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे। बिलकुल सिद्धेश, पण पोलिसांनी यांना थांबवलं नेमकं का होतं? जर कधी जाऊ द्यायचं होतं तर पोलिसांनी का थांबवलं? का एवढा किओस निर्माण झाला? एकूणच जशी माहिती भेटते की पोलिसांनी जे सांगितलं आहे की सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण आतमध्ये एवढ्या लोकांना सोडू शकत नाही। संभाजीराजे यांच्यासोबत एक हजार कार्यकर्ते जे आहेत ते पुणे आणि महाराष्ट्रभरातून आले होते आणि सर्वांना सोडणं सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य नसल्याने फक्त काही लोक जाऊ शकतात अशी माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे। त्यानंतर 50 जणांना घेऊन जे संभाजीराजे आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते जे आता बोटीमध्ये बसायला जातात आणि ते संपूर्ण जी जागा आहे ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन संपन्न झालं होतं त्या ठिकाणची पाहणी करणार आहेत आणि संपूर्ण माहिती जी आहे आढावा घेऊन त्यानंतर संभाजीराजे पुन्हा एकदा मीडियाशी संवाद साधतील। बिलकुल, धन्यवाद सिद्धेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय आता केवळ 40 ते 50 कार्यकर्त्यांना घेऊन ज्या ठिकाणी या भूमिपूजन झालं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी आता संभाजीराजे छत्रपती निघालेले आहेत। बोटीमध्ये बसून आता संभाजीराजे छत्रपती आपल्या कार्यकर्त्यांसोबत या परिसराची पाहणी करणार आहेत। जिथं नेमकं भूमिपूजन झालं होतं त्या ठिकाणी संभाजीराजे छत्रपती आता जाणार आहेत। पोलिसांनी केवळ 40 ते 50 कार्यकर्त्यांनाच परवानगी दिलेली आहे, त्यामुळे आता तितकेच कार्यकर्ते घेऊन संभाजीराजे छत्रपती यांना तिथे जावं लागणार आहे। संभाजीराजे छत्रपती हे आता पुढच्या काही क्षणात बोटीमध्ये बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निर्माण करण्यासाठी म्हणून जिथं भूमिपूजन करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तिथं पोहोचणार आहे। केवळ 40 ते 50 कार्यकर्ते यावेळेस घेऊन जाण्याची परवानगी त्यांना देण्यात आलेली आहे। गेटवे ऑफ इंडिया परिसरातून ज्या बोटी सुटतात त्याच बोटीमध्ये बसून आता संभाजीराजे छत्रपती हे पुतळा जिथं तयार करणार होते ज्या जागेवर भूमिपूजन करण्यात आलं होतं त्या जागी जाणार आहेत आणि पूर्ण पाहणी करणार आहेत। यानंतर माध्यमांशी देखील ते संवाद साधतील। रिगल सिनेमाजवळ त्यांचा ताफा अडवण्यात आला होता, तिथून त्यांना एवढे 1000-1500 कार्यकर्ते यांच्यासोबत होते त्यांना तिथे थांबवण्यात आलं होतं। केवळ 40 ते 50 कार्यकर्त्यांना अरबी समुद्राच्या या परिसरात जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे।